वटवागुळ आहे का मी? वटवागुळ वटवागासारखे दिसते का तरी मी? बायको आहे ना मी तुमची. आणि मला बघायला आलं त्यावेळेस पहिल्याच रस्त्यालाच हो म्हटलं होतं की तुम्ही. कायच हो म्हटलं होतं. एक तर बघायचा कार्यक्रम रात्री ठेवला याच्या आई वडिलांना. बरं ते तर केलं आणि दाखवायचा कार्यक्रम कशात केला? मेणबत्तीत. आणि मेणबत्ती कोणती? बर्थडे वाली. काय ग? तुम्ही पेट्रोल भरायला गेले, मला पंपाच्या बाहेर का उभा करून जाता हो? अगं तिथं लिहिलेलं असतं काय? आग लावणाऱ्या वस्तू आता आणू नये म्हणून. चुकून तोंड बिंड उघडलं तर त्यांचा पंपात जाव्या होणार नाही का? अहो आधीच्या काळातली लोक किती टॅलेंटेड होती ना. साधा दगड जरी घासला तरी जाळ लागायचा. अगं त्यांच्यापेक्षा टॅलेंटेड तू आहेस. खरंच? मग काय, साधं तोंड जरी उघडलं तरी आग लागते. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पोरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. कोणची का मिळालं? अगं मम्मी, काय रे? ती आपल्या शेजारची नीलम पळून गेली. जाणारच. तिची लक्षणं तशी होती. दिवस नाही रात्र सारखं फोनवर चालू असायचं. कपडे वाळू घालताना फोनवर, भांडी घासताना फोनवर, चपात्या करायला लागली तरी फोनवर आहे. तिचा फोन काय अजिबात सुटला नाही. पण कुणासून पळून गेले? अगं आपल्या भैया बरोबर. चालू केलं ना? चालू केलं का? हा. जे लोक मला म्हणत होते ना की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. कोणते लोक म्हणतो ते? अहो पाहुणे रावळे, भावकी, गावातले सगळेच, माझ्या ओळखी पाळखीचे जे काही असन जे लोक सगळे मला नाव ठेवत होते की तू जिंदगीत काहीच करू शकत नाही. त्याला मला एकच सांगायचंय. काय? की तुम्ही बरोबर म्हणत होते. करा ना बंद. हा. सॉरी. किती मोठे स्वप्न बघितलं होतं. हे करू ते करू, पण तुझ्या सोबत लग्न करून तिळभर सुद्धा फायदा झाला नाही. कसं फायदा झाला नाही? काय फायदा झालाय? माझ्या नावचं 5 किलो राशन मिळतंय की. कसं गिळताय भात गटा गटा गटा. तरी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उडत गेला. मला पसंत करते त्यांचा धन्यवाद. जे नाही करत ते नको करा. कोणता मला इलेक्शन लढायचं आहे? जे लोक अनन्या, तुला 2 दिवस झाला सांगायचं राहिले. माझं 2 दिवसापासून छातीत दुखा लागले. अहो 2-3 दिवस झाले तुमच्या छातीत दुखतंय आणि तुम्ही मला आज सांगताय? अगं काय नाव, थोडंच दुखतंय. डॉक्टरला फोन लावू नको ग. चुप. हॅलो LIC एजंट, मी ना लोकेशन पाठवते. लवकर या. 50 लाखाचा विमा करायचा आहे. सोचता हूँ कि मेरी आंखों ने क्यों सजाए थे प्यार. पश्चाताप झालाय मला तुमच्या संग लग्न करून. हो, जसं काय मी लय खुश आहो. तुम्हाला माहित आहे का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला. हा, लांबून तर येतीलच की. जवळच्याला माहित आहे किती भांडकुदळी असते तू. सगळ्यात दुःखाचं कारण तर हीच आहे. जसं गळ्यात बांधले तशी दलिंद्री लागली माझ्या महाग. कोण बी उठून मला काम सांगायले. बांधायच्या अगोदर कुणाच्या बापाची हिंमत नव्हती मला काम सांगायची. आता उठलं का ही कर ती कर ही कर. अहो 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केलं असतं तुम्ही? मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं. मला हेच समजत नाही, मी काहीही न करता लोकांची दुश्मन कशी काय बनते.